व्याघ्रभूमी असलेल्या चंद्रपुरात आजपासून 3 दिवसीय ताडोबा महोत्सव आयोजित करण्यात आलाय। या महोत्सवात जागतिक पातळीवर ताडोबाचं ब्रँडिंग करण्यात येणार आहे। वने, वन्यजीव व पर्यावरण या संदर्भात विविध चर्चासत्रांसोबत छायाचित्र स्पर्धा, सायक्लोथॉन यासारख्या डझन्सवर स्पर्धा देखील आयोजित करण्यात येत आहेत। या महोत्सवाला मुंबईतील 40 देशांच्या वाणिज्यिक दूतावासांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असून अनेक देशातील मिस वर्ल्ड स्पर्धक हजेरी लावणार आहेत। आज सायंकाळी 5 वाजता चांदा क्लब ग्राउंड इथे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन होईल। त्याचा आढावा घेतला आपल्या प्रतिनिधींनी, पाहूयात। चंद्रपुरात आजपासून 3 दिवसीय ताडोबा महोत्सवाला सुरुवात होत आहे। या महोत्सवाचं नाव जरी ताडोबा महोत्सव असलं तरी या महोत्सवाच्या माध्यमातून वने, जंगल, पर्यावरण यांचं संतुलन कसं साधायचं, यांचं संवर्धन कसं करायचं याबाबत 3 दिवसांचं परिचर्चा आणि अनेक प्रकारचे कार्यक्रम जे आहे ते आयोजित करण्यात आलेले आहे। या महोत्सवामध्ये अनेक प्रकारचे ज्या स्पर्धा आहेत त्या देखील आयोजित करण्यात आलेले आहे। अलोकेशन स्पर्धा असो किंवा क्विज कॉन्टेस्ट आहे, चित्रकला स्पर्धा आहे, जेणेकरून लहान मुलं जी आहे ती या पर्यावरणाशी, जंगलाशी जोडल्या जाईल। आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की ताडोबा व्याघ्र प्रकल्प हा देशातलाच नाही तर जगातला एक अतिशय अग्रक्रमाचा व्याघ्र प्रकल्प आहे आणि वाघांची संख्या वाढल्यामुळे स्थानिक पर्यावरणाला कशा प्रकारचा फायदा होतो हे कुठेतरी पटवून देण्याचा या ताडोबा महोत्सवाच्या मागचा उद्देश आहे। अनेक प्रकारचे सांगीतिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम देखील या निमित्ताने 3 दिवस चंद्रपुरात होणार आहे आणि जवळजवळ 40 देशांचे वाणिज्यिक राज्यदूत आहे ते या महोत्सवाला हजेरी लावतील। सोबतच मिस वर्ल्ड स्पर्धक जे आहे त्यांची देखील एक मोठी संख्या या ताडोबा महोत्सवाचे दृष्टीने आहे, कारण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की मिस वर्ल्ड जे आहे ते त्यांच्या देशांचं प्रतिनिधित्व त्या जागतिक व्यासपीठावर करतात आणि कुठेतरी वाघ वाचवणे, पर्यावरण वाचवणे, जंगल वाचवणे हा संदेशसुद्धा या मिस वर्ल्ड स्पर्धकांच्या माध्यमातून जगभर पोहोचणार आहे आणि त्यामुळेच या ताडोबा महोत्सवा जे आजपासून सुरुवात होत आहे याचं अतिशय महत्त्व आहे। सारंग पांडे, एबीपी माझा, चंद्रपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।